आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सारा अमृत अध्याय 7 मधील अत्यंत सुंदर व प्रेरणादायी कथा ऐकणार आहेत. या कथेतून अहंकार, विद्वत्ता, खोटी भक्ती आणि खरी शरणशनी यातून फरक स्वामी समर्थ अतिशय सोप्या भाषेत समजून सांगते. ही कथा प्रत्येक समाजांसाठी मार्गदर्शन आहे. श्री गणेशाय नमः. जय जय निर्गुणी जय जयची संताना श्री स्वामी समर्थ महाराजाची चरणी नमस्कार होऊन आज आपण त्या चरित्राला एक अत्यंत महत्त्वाची कथा ऐकणार आहेत. ही कथा आहे विज्ञान, ब्रह्मचारी, अहंकार आणि स्वामींची कृपा. एक ब्रह्मचारी होता. तो वेद, उपनिषद, शास्त्र याचा मोठा पंडित होता. दररोज वेदाचे प्रवचन करायला लोक त्याचा फार कौतुक करायचे, पण त्याचे विद्येबरोबर अहंकारही वाढत होता. तो मनात म्हणायचा, माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. अगाध एके दिवशी तो ब्रह्मचारी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. स्वामी शांतच बसले होते. ब्रह्मचारी नमस्कार केला, पण त्याच्या मनात गर्व होता. स्वामी त्याच्याकडे पाहून हसले. स्वामींनी प्रश्न केला, तू फार विद्वत दिसतोस, सांग, ब्रह्मा म्हणजे काय? ब्रह्मचारी थांबला. तो खूप बोलू शकते होतो, पण स्वामींच्या नजरेसमोर शब्द हरवले. अहंकारी परीक्षा. तो घाबरला. मनात विचार करू लागला, मी इतका मोठा पंडित आणि उत्तरेच देऊ शकत नाही. स्वामी म्हणाले, ग्रंथ पाठ करून ब्रह्मा कळत नाही आणि अनुभव कळतं. त्या क्षणी ब्रह्मचारी अहंकार गळून पडला. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, स्वामी, माझा गर्व नष्ट झाला. कृपा. स्वामी म्हणाले, अहंकार सोडशील तेव्हाच भक्ती कळेल. त्या दिवसापासून ब्रह्मचारी बदलला. तो नम्र झाला, शांत झाला. तो अंतग्रंथ कमी आणि सेवा जास्त करू लागला. स्वामींच्या चरणी त्याची भक्ती दृष्ट त्याला अमृत शांती मिळाली. ही कथा आपल्याला शिकवते की विद्वत्ता मोठी असली तरी अहंकार असेल तर ईश्वर दूर असतो. श्री स्वामी समर्थ. मी काही देत नाही, तू फक्त अहंकार सोड. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर